छान सकाळ आहे. पक्ष्यांचे वेगळे वेगळे आवाज येतात. भाजीचा हा छान मळा आहे. हवा एकदम थंड आहे आणि हातात हा गरमागरम चहाचा पेला आहे. याच्याशिवाय काय हवंय आणखी मला? काल खूप दिवसांनी पुण्याहून इथे दापोलीत आली आहे आणि आता थोड्या वेळाने इकडे तिकडे चक्कर मारणार आहे आणि बघते इथे काय काय आलंय आता आणि काय काय लावलंय आमच्या ताईंनी इथे बागेमध्ये आणि तुम्हालाही दाखवते. ही मेथी छोटीशी आहे आणि ही छान मोठी काढायला झाली आता. हा मुळा आहे, रॅडिश. हा छान मोठा झालाय. मेथी, मुळा, लाल माठ सगळं थोडं थोडं लावलंय. अजूनही काय काय आलंय बागेमध्ये ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण त्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे. इथे बागेमध्ये सुपारी, काजू, नारळ, आंबा, फणस अशी खूप झाडं लावली आहेत ना. तर खूप झाडं आहेत. तर त्या सगळ्या झाडांना आमच्या ह्या दोन ताई पाणी घालत असतात. त्या झाडांना पाणी घालणं, झाडांची देखभाल करणं, बाग झाडणं, घराची साफसफाई करणं, आमचं जे डॉगी आहे सिंडी त्याला जेवण खाणं घालणं वगैरे एवढी कामं दिवसभर करून सुद्धा गेल्या 2-3 महिन्यात आमच्या ह्या ताईंनी इथे 23 किलो मेथी पेरली आणि त्याच्या साधारण 2000 ते 2200 गड्ड्या म्हणजे पेंड्या जुड्या करून त्या इथे गावात विकल्या आणि त्याच्यापासून खूप छान फायदा मिळवला त्यांनी. तर आता हा मुळा लावलाय. तर पुढच्या वर्षी जरा मातीचा कस वाढवून हा मुळासुद्धा असाच मोठ्या प्रमाणावर करण्याचा माझा विचार आहे. 23 किलो मेथी म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेथी ह्यावर्षी पहिल्यांदा लावली आम्ही. मुळासुद्धा पुढच्या वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणावर लावण्याचा माझा विचार आहे. म्हणजे ह्यातून काय होतं आहे मला तुम्हाला सांगायचं आहे की आधी जेव्हा मी पुण्यावरून यायचे ना तेव्हा माझी फक्त इथं आल्यानंतर एकच प्रकारची कमाई असायची, तो म्हणजे आनंद. पण आता मला इथे आल्यानंतर 2 प्रकारची कमाई मी इथे करते. 2 प्रकारची. पहिला म्हणजे बागेत रमण्याचा, बागेत काम करण्याचा लाख मोलाचा आनंद, जो माझी पहिली कमाई आहे. आणि आता ही दुसरी कमाई, जो शेतीच्या मालातून शेतमाल विकून जो पैशांच्या स्वरूपात जे काही मला मिळेल, ही माझी दुसरी कमाई. आणि त्याच्यासाठी ह्या अशा छान मैत्रिणी किंवा छान माणसं मला हवी आहेत. आत्ता ह्या 2 जणी आहेत, बघू पुढे कदाचित वाढतील लोक. तर एकच सांगायचं आहे मला की आपण पुन्हा एकदा सांगेन, मी माझी मेथीची रिंगणं हा माझा व्हिडिओ होता त्यातही सांगितलं आहे, पुन्हा एकदा सांगते, आपण दुसरीकडे कुठे काम करत असलो तरी शेतीकडे बागेकडे वळलं पाहिजे, थोडंफार केलं पाहिजे आणि बस एवढंच. आता ही मुळ्याची पेंडी, ही पहिली पेंडी मी आता घरात भाजी करायला ठेवणार आहे आणि ह्या 2 पेंड्या ह्या मेथीबरोबर विकायला पाठवणार आहे. रॅडिश अँड फेनुग्रीक, वी विल सेल धिस. तर आमच्या मीनाक्षी कदम नावाच्या चॅनलवरून हे असंच आम्ही बागेचं शेतीचं काही ना काही दाखवत राहणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि आमचा मीनाक्षी कदम नावाचा चॅनल जरूर सबस्क्राईब करा.